आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. बंड्या, काय झालं तुझ्या डोळ्यात पाणी? बंड्या, काय झालं सांगशील की नाही? अगं ते मी झोपेत उठलो की नाही ते डोळ्यातनं पाणी येतं माझ्या. बंड्या, ते सोड, मी काय विचारलोय ते सांग. आबा का मारणार नाही? अगं निंगे, लहानपणापासून आबांचा मार खात आलोय की नाही. काय झालंय, मला मारून मारून मी कोडगा झालोय आणि आबा थकलेत म्हणून म्हटलो मी. आणि तसं पण आबांचं मारणं आणि बोलणं आता मला चांगलं वाटतं, भारी वाटतं ना म्हणून. आणि काय विचारायचं आहे तुम्हाला? जाऊ अगोदर डोसकं खाऊ नका माझं, मला झोप आले. जाऊ इथे ए जाऊ. बाबा, आता आबांचा इशय काढलायस तर गप फोन लाव त्यासनी. आत्ता होय, आत्ताच्या आत्ता मला बोलायचं आहे आया ना आबांसंग. योगी फोन आणि लाव आता फोन. काय मुहूर्त बघू नको, लाव लाव फोन. आता यासनी काय सांगू? आबा तर या जगात नाही राहिले, मग फोन कोणाला लाव? आणि सरू काकींकडे बी फोन नाही. ए लाव की फोन. हो हो लावतो लावतो. असं का होत राहिले? फोन लागत नाही. हा, असं कसं लागत नाही? आपला बा काय मोबाईल कंपनीत कामाला होता काय? मला काय माहित आता. ए यार, मग परत लाव की बोकडा. थांब इकडे, इकडे स्पीकरवर टाकतो. अगं अगे ते काय हे डबडपे नाही, रेंज नाही. रेंज गावाकडे रेंज नसेल ना. काय या मोबाईल कंपनीवाल्यांचं डोसकं फिरले. नुसता मोबाईल देऊन ठेवलाय. रेंज कोण यांचा बाद येणार? ए तुम्ही जावा बाया, मला लय झोपायला, झोपून दे मला. जावा. सकाळी करू फोन. चल जाऊ. असं का होतंय? उसकी थांबणच झालीये. नक्की कमळीच माझी आठवण काढत असणार. अगे गंगाधर, काही सरलीस का काय? आपण इथं कशासाठी आलतो? अगं ऋषी सरासनी फोन लावायचं होतं की नाही? आणि मग अगं वय, खरं ते आता या टायमाला जागा असणार आहेत काय? अगे हे काय गाव आहे वय? 9च्या टोक्याला अंधारात गुड पोहायला. हे मुंबई शहर आहे, इथे लोक लई वेळा जागी असतात. आणि ऋषी सर झोपल्यात की नाही हे कळलंच की त्यासनी फोन लावून. थांब, ऋषी सरासनी फोन लावू. ए बंड्या, अरे उठ की. बंड्या, ऋषी सरासनी फोन लाव. काय लावलं? ह्याला फोन लाव, त्याला फोन लाव. जावा इथनं, मला झोपून दे. ए तुझ्याकडे फोन आहे म्हणून लई शिफारस करू नको. गप लाव फोन. ए लाव की. लावतो लावतो. अनिका, 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 आई, आई ही रॉकेल घेऊन. ए बाळा, लाव लाव. अनिका, माझ्या वाजून सगळे लाव लाव. अगं तू काढून घे ना तिच्या हाताला. एक राजे नको घेऊ ग. अगं रागिणी, काढून घे तिच्याकडनं. मग तुझ्यावरही घे. अगं ए बाळा, अगं तू काय करतेस? तू तू माझ्या अंगावर कशाला रॉकेल होतेस? दूर राहायचं. आज मी तुम्हाला पण टाळणार. मला तर मारणारच, पण तुम्हाला पण मारणार. नुसतं यूज राहतात दोघी. तुझे तर सगळे नाव फेल होतात. माझीच कुठे रागिणी, थांबव ना. ए, नको नको नको. ऐक, तू नाही बाळा. असं तू काही करणार नाहीयेस. लागेल. अरे का नाही बाळा, नाही बाळा. यायचं नाही माझ्याजवळ, यायचं नाही. मी स्वतःला पेटवून घेईन, आताच घेईन. दूर राहायचं. माझ्यासोबत सगळ्यांनी मरायचंय. अरे काय चाललंय काय? अनिका नाही. अनिका, काडीपेटी ठेव. डॅड, तू दूर राहा. तू जा इथून, निघून जा.
खरं तर 10 मारायच्या होत्या, पण एकच मारली आहे. तुला आधीच सांगतेय, इथून निघून जा. यामध्ये पडू नको हा. मी स्वतःलाच मारणार म्हणजे मारणार आहे, आणि स्वतः सगळं या दोघींनाही मारणार आहे, कारण दोघी युजलेस आहे. ठीक, राणी आजी फक्त बोलते डाव करेन, सगळे डाव फेल होतात. मी आज मारणार आहे. तू दूर हो. अनिका, अगं पण काय झालंय काय एवढं? का तू अशा मारण्याच्या गोष्टी करतेस? रागिणी, अगं तू होतीस ना तिच्या बरोबर, तुझं लक्ष नव्हतं का तिच्याकडे? काय एवढं टोकाचं वागते ती? काय झालंय काय? मी नसतो तर काय केलं असतं दोघींनी? अनिका, काय झालं आहे? तुला काय करायचं हा? काय करायचंय नाही सांगणार? काय करायचंय तुला तसं पण? अनिका, काय करायचं म्हणजे? मी बाप आहे तुझा, मला कळलं पाहिजे तुझ्या आयुष्यात काय काय घडतं ते. नाही सांगणार. का? नाही सांगणार. काय करणार हा? काय करणार? मारणार मला? मारणार? घे घे मार ना. अनिका, मार ना. थोबाड मार ना. फोडेन. मला तेच पाहिजे. मार. अगं आई, हिला मोठ्यांशी बोलण्याची काही अक्कलच नाहीये नाहीतरी. काय काय रागिणी, हे असे संस्कार दिले तिच्यावर? हा, मी जर तिला काही बोलायला गेलो तर तुम्ही लोक तिला मला काही बोलू देत नाहीत. हा, तुझ्या लाडाचे परिणाम आहेत हे सगळे. आधी तिने गाडी जाण्याचा प्रयत्न केला, आता स्वतःला पेटवून घ्यायला निघाले. काय समजायचं मी? अनिका, काय झालंय नेमकं सांगशील की नाही? नाही सांगणार. आणि तू नाही खोटी काय दाखवू नको. जा इथून. अनिका! ए, राजन, नव्हे, तू जरा समजूतदारपणा दाखव. बाप आहेस तू हिचा. लहान आहे जरा डिस्टर्ब झालेली. मी समजावून सांगते तिला. वहिनी, प्लीज मी काय म्हणते, तुम्ही दोघंही जरा आत जा ना. मी सांगते ना तिला समजावून. मी समजूतही काढते तिची. तुम्ही दोघंही एवढ्या लांबून प्रवास करून आला, दमला असाल. माझं ऐका. तुम्ही आत जा. मी खरंच समजावते तिला. माझं ऐकेल ती. अनिका, बाळा जरा शांत हो. काय एवढं झालंय काय बाळा? असं का वागतेस तू? अगं राजा, ही तुझी ग्रॅनी आजी आहे, तशीच मी पण तुझी आजी आहे ना. मला सुद्धा तुझी काळजी वाटते बाळा. तुला काही कधी अडचण आली, काही प्रॉब्लेम आला तर तू माझ्याशी सुद्धा बोलू शकतेस ग. असं एकदम टोकाचं वागू नये बाळा. काय झालंय काय एवढं? काळजी घ्यायची.